साऊथ इंडियन पदार्थ ना खरंच खूप चवीला छान असतात. सांबर म्हणा, चटणी म्हणा खोबऱ्याची, आंबोळी, डोसा, उत्ताप्पा, इडली, आप्पे आणि बरेच असे साऊथ इंडियन पदार्थ ना आंबट, गोड आणि तिखट तिन्हींचं कॉम्बिनेशन मिळून ना हे पदार्थ तयार केले जातात. सगळीकडे ह्याचे क्रेज आहे बरं का, जगभरात. तर आता का नाही आपण तयार करणार आहोत इन्स्टंट असं रव्यापासून ना इडली. तांदळाची केली जाते, रेग्युलर रवा असतो ना त्याचीसुद्धा इडली तयार केली जाते. आता नवीन आहे तो इडलीचा रवा भेटतो, अगोदरपासूनच भेटतो, पण आता बाजारामध्ये सहजरित्या उपलब्ध होतो. पण हीच इडली जरा नवीन पद्धतीनं करणार आहोत. काही लोक काय करतात की म्हणतात की हा रव्यापासून ना इडल्या आहेत त्या चांगल्या फुगत नाहीत. तर फुगण्यासाठी आणि चवीला अगदी तांदळासारख्या लागण्यासाठी तुम्हाला नाही हा रवा आहे तो सकाळी भिजत घालायचा. जेव्हा तुम्ही संध्याकाळी इडल्या पाहिजे असेल तर सकाळी घाला आणि सकाळी पाहिजे असेल तर संध्याकाळी रवा भिजत घाला. तर आमच्या घरी ना नाश्ता हा प्रकार कधीही खाल्ला जातो, त्यासाठी मी सकाळी घातला होता, खास मुलांसाठी शाळेतून आले की त्यांना खाण्यासाठी. हे तर हा एकदम तांदळाची लागण्यासाठी जितकंही मी रवा घेतला आहे अर्धा किलो इडलीचा, त्यासाठी मी इथं 1 वाटी उडीद डाळ घेतली आहे, अर्धी वाटी आहे ते पोहे घेतला आहे, शाबू घेतला आहे 2 चमचे आणि सगळं साहित्य आहे ते स्वच्छ पाण्यानं धुवून घ्यायचं. धुतलेलं सगळं साहित्य आहे ते रवासुद्धा पाणी घालून मी घेतला आहे, घालून ठेवलं आहे पाणी. त्यामध्ये ताक वगैरे घालायची काही गरज नाही, कारण की शाबू, पोहे आणि उडीद डाळ आहे ते चांगलं भिजून आहे ना ह्याला चांगला इनो घालायची, बेकिंग सोडा घालायची काही गरज नाही. उडीद डाळ, पोहे आणि शाबूमुळं काय होतं एकदम पीठ आहे ते फ्लफी होतं. तर मी सकाळी घातल्यामुळं रात्री बघा एकदम मस्त असं फ्लफी झालं आहे पीठ. 7-8 तास भिजल्यामुळं छान ह्याला चवसुद्धा छान लागते आणि इडल्यासुद्धा टमटमीत फुगतात. ह्यामध्ये बेकिंग सोडा घातला नाही, इनो घातला नाही किंवा खायचा सोडासुद्धा घातला नाही, कारण की उडीद डाळ आहे ते भिजवलेली घातले. ह्याला भिजवण्याची काही गरज नाही. उडीद डाळ घातलेली आहे ते एकदम आपण 10 ते 12 तास भिजत घातल्यामुळं उडीद वडे कसे फुगतात ना तशाच पद्धतीनं हे इडल्या छान अशा फुगल्या जातात. तर बॅटर बघू शकतायसा एकदम फ्लपी टाईपमध्ये दिसत आहे. तर पोहे घालायला विसरू नका, शाबू घालायला विसरू नका. सगळं साहित्य ना छान असं मिक्स करून झालं की ह्यामध्ये आता आपण चवीपुरतं मीठ घालणार आहोत. एवढा फक्त एकच पदार्थ वापरणार आहोत. तर इथं आहे बघू शकताय पीठ एकदम फ्लपी झालं आहे. तुम्हाला जास्त वेळ दाखवण्याचं कारण म्हणजे ह्यामध्ये इनो किंवा सोडा घालायची काही गरज नाही. चवीपुरतं मीठ घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं. तर तुम्हाला ह्याच्यामध्ये मोहरी आणि जिरा आणि कढीपत्त्याची फोडणी पाहिजे असेल तीसुद्धा ॲड केली तर चालेल. आपण इडली करायला घेणार आहोत लगेचच. इडल्याच्या भांड्याला आहे ते तेल किंवा तूप लावून घ्यायचं. सर्व बाजूला तूप लावलं की इडली आहे ती सरळ निघते. पहिल्या ह्याच्यामध्ये ना जास्त बॅटर पडलं आहे बघू शकता आहात, त्यामुळे एकदम कवरेज क्षेत्राच्या बाहेर इडली फुगून गेलती. सगळ्याकडं ना आपण थोडं बॅटर आहे ते घालून घ्यायचं. तर ह्याची चव आहे ना आपण तांदळाची इडली करतो ना तशाच पद्धतीने लागते. काही लोकांना तांदळाची इडली जास्त करून आवडते, कारण की आंबट वगैरे असतं आणि भिजवलेल्या तांदळाची आहे ना चव छान लागते. तुम्हाला तशीच पाहिजे असेल तर नक्की ही प्रोसेस ट्राय करा. तशीच चव देते ही इडली, एकदम खुसखुशीत, एकदम मऊ आणि विशेष सांगतो चवीला जबरदस्त. तर ही बघा शिजली आहे 10 ते 15 मिनटानंतर आणि सहजरित्या आहे ती निघली जाते, कारण की हे आहे ते एकदम फ्लपी होते आणि चिटकत नाही ह्याला भांड्याला. थंड झाल्यानंतर सुरीच्या साह्यानं सगळ्या कढया त्या मोकळ्या करून घ्यायच्या. मग मोकळ्या केलेल्या कढया आहेत ती लगेचच सुटली जाते इडली. आणि बघू शकता एकदम मऊ अशी इडली तयार झाली आहे आणि लवचिक. तर ही इडली खाण्यासाठी मी इथं खोबऱ्याची चटणी आणि सांबर तयार केलं आहे. ह्याच्याबरोबर सांबर आहे ना खूप छान लागतं. तर सांबर आणि चटणी ह्याच्याबरोबर ही इडली एकदम परफेक्ट. सांबरची रेसिपी हवी असेल तर आपल्या सोनाली किचनवर नक्की जावा आणि तुम्हाला ही सांबरची रेसिपी भेटून जाईल. तर हे सांबर केलं आहे मी मसूर डाळीपासून. तर मसूर डाळीचं सुद्धा सांबर आहे ते सुंदर लागतं. बाकीच्या भाज्यासुद्धा ॲड केल्या आहेत घरात असतील त्या. एकदम तोंडात टाकतात विरघळणारी इडली. तुम्ही प्रत्यक्षात खाल्ली नसेल तर नक्की हे ट्राय करा, खूप छान चवीला लागते. आपल्या बाजारामध्ये ह्या आता इन्स्टंट रवा इडली ना मिळतोच आणि नक्कीच ना अशा पद्धतीने ट्राय करा, म्हणजे तांदळाची असते ना तशीच लागते. तर चटणीबरोबर सुद्धा सुंदर लागते.
लागते. आणि हा व्हिडिओ बघायला आवडला असेल तर जाता सबस्क्राईब करा. धन्यवाद.